नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक अर्थात तरकारी किंग यूट्यूब चॅनलला तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत। आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना टोमॅटो पिकाची योग्य जातींची निवड म्हणजे योग्य वाहनांची निवड आणि त्याचबरोबर बेसळ डोस लागवडीपूर्वी आणि बेड करताना कोणता बेडमध्ये भरला गेला पाहिजे या संदर्भात आज आपण व्हिडिओ देत असताना आपण ज्या शेतकऱ्याला गेल्या 2 वर्षापासून तरकारी पिकांमध्ये आपण मार्गदर्शन करत आहोत त्या शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा आपलं नाव सांगा। आनंदाराबाजी शिंदे। मोठ्याने बोला। आनंदाराबाजी शिंदे, मुक्काम रानवाडा, पोस्ट कडूस, तालुका खेड, जिल्हा पुणे। मोबाईल नंबर 9623 570 786। तर मित्रांनो, व्हिडिओच्या विषयाकडे जात असताना सर्वप्रथम मे जून आणि जुलैचा काही भाग ह्या भागामध्ये आपला नारंगावचा काही भाग असेल, नाशिकचा काही भाग असेल आणि त्याचबरोबर सोलापूरचा असेल, साताराचा कोरेगाव तालुका असेल, ह्या जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची लागवड केली जाते। तर त्या शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन कॉल येतात ते मला, साहेब व्हरायटींची कुठली योग्य जातीची निवड केली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर योग्य बेसळ डोस कुठला बेडमध्ये भरला गेला पाहिजे या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत असताना सर्वप्रथम योग्य व्हरायटी हायब्रिडमध्ये जर आपण पाहिली तर आर्यमानचा एक आपण विचार करू शकतो। सगळ्यात मोठा प्रेफरन्स हा माझा आर्यमान व्हरायटीला असेल, कारण आर्यमान व्हरायटी ही पावसाळ्यामध्ये आत्ताची पिरियडला लागवड झाली साधारणतः 10 तारखेपर्यंत 10 मेपर्यंत, तर ती पावसाळ्यामध्ये चालू व्हायला जाते जुलैच्या एंडिंग साधारणतः। मग त्यामध्ये जुलैच्या स्टार्टिंगला चालू व्हायला जाते, तर त्यामध्ये आपण कुठली जात निवडावी तर सर्वात बेस्ट व्हरायटी राहील आपल्यासाठी आर्यमान आणि त्यानंतर एक साधारणतः जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये राहील कीर्तिमान, एक आपल्याला बेस्ट व्हरायटी राहील सेमिनिचीच आणि त्याचबरोबर हायब्रिडमध्ये आणखी कुठली तर मेघदूत एक व्हरायटी एक बेस्ट राहू शकते आणि त्याचबरोबर मेघदूत आहे, त्याच्यानंतर आर्यमान, कीर्तिमान आणि त्याचबरोबर आपण योगी 35 एक व्हरायटी आपल्याला चांगली चालू शकते आणि त्याचबरोबर रसिका एक व्हरायटी चांगली मित्रांनो याच्यामध्ये आपल्या हायब्रिडमध्ये। आणि जर गावरान व्हरायट्यांचा विचार केला तर गावरांमध्ये सर्वात बेस्ट राहील सिजंटाची साऊ आणि भाऊ, या दोन्ही पण व्हरायटी आपण कुठल्याही पावसाळी हंगामात आपण बेस्ट व्हरायटी गावरांमध्ये, समजा नाशिकच्या मार्केटला ती चांगल्या पद्धतीत चालते, इकडं मराठवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीत चालते, तर त्या शेतकरी बांधवांसाठी साऊ आणि भाऊ ही व्हरायटी चांगली राहू शकते। आणि त्याचबरोबर आपल्या याच्यामध्ये पाहिलं तर आपले हायब्रिडमध्ये आपली आर्यमान, कीर्तिमान आणि त्यासोबत योगी 35 आणि मेघदूत ह्या 4 व्हरायटी बेस्ट राहतील। तर माझा शेतकऱ्याला प्रश्न असा राहील, गेल्या 2 वर्षापासून तुम्ही सातत्याने डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकचं मार्गदर्शन घेत आहे, याच्या मागचं रिझन काय, याच्या मागचं कारण काय? तुम्ही 2 वर्ष झालं डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकचं मार्गदर्शन घेत आहे, का घेत? कारण काय फिमापत आहे, हां रिझल्ट चांगला आहे, आपल्या डोक्याला टेन्शन नाही, एकदा मोबाईलवरती ऑनलाईन पद्धती तुम्हाला मार्गदर्शन शेड्यूल येतं, शेड्यूल येतं, त्यामुळे आपल्याला काही डोक्याला ताण नाही ना। दुकानदाराकडे जायचं आणि डायरेक्ट मोबाईल दाखवायचा त्या पद्धतीचं सगळं औषधी भेटणार। म्हणजे आता तर किती फी घेतो आजपर्यंत तुमच्याकडनं, किती घेतले प्रति प्लॉटची? प्रत्येक प्लॉटला 1100 रुपये फायदा होतो। फायदा मग 1100 रुपये काय, एखादा डोस चुकला तर तेवढं घसरून जातं ना। मग तुम्ही करत असलेली शेती आणि डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक गेल्या वर्षी 2 वर्षापासून तुम्ही मार्गदर्शन घेत आहे, तर दोघांमध्ये काय फरक झाला शेतीमध्ये? तुम्ही करत असलेली शेती, तुमचा टोमॅटो शेतीतला प्रदीर्घ अनुभव आहे, तुम्ही बोलले मी साधारणतः कितीपासून का त्याला लागवड 84 पासून 1984 पासून तो हे शेतकरी लागवड करतात, साधारणतः ते पाहिलं तर साधारणतः ते 14 वर्ष आणि हे 25 वर्ष 40 साधारणतः 40 वर्षाचा या शेतकऱ्याचा टोमॅटो पिकातील अनुभव असताना सुद्धा ते युवा वर्गात म्हणजे डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकचं ते गेल्या 2 वर्षापासून मार्गदर्शन घेत आहे। तर तुम्हाला आजपर्यंत टोमॅटो पिकामध्ये प्रदीर्घ अनुभव असताना सुद्धा तुम्ही डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेककडे प्लॉट रजिस्टर करताय, फुटव्यांची संख्या पाहिली, मालाची किपिंग क्वालिटी पाहिली, तर मार्केटमध्ये गेल्यानंतर काय अनुभव आहे तुम्हाला? आता ह्या मार्गदर्शन क्वालिटी वाढली ना, क्वालिटी वाढली हो, मार्केटला गेले हो माल पडून नाही राहत ना, फटाफट व्यापारी उचलतात माल। तर ताई तुम्ही काय सल्ला द्याल तर आपला माल पटकन उचलत व्यापारी ना, तर ताई तुम्ही काय सांगाल इतर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून?
लास्ट ते जाऊ द्या. तर मित्रांनो, व्हिडिओचा विषय देत असताना आता बेसळ डोसचा मुद्दा राहिला. तर बेसळ डोस कुठला भरला गेला पाहिजे? तर साधा सोपा बेसळ डोस भरायचा आहे. लय बेसळ डोसची गरज नाही. सर्वप्रथम प्रेफरन्स देईन मी शेणखताला. शेणखत तुमच्याकडे जितकं तुम्हाला टाकता येईल वावरामध्ये शेणखताचा आपल्या जमिनीला पायलवान बनवायचे मित्रांनो. आपलं जमीन पायलवान राहिली तर आपलं पीक सुद्धा आपलं सुदृढ येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीतला उचलून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला साधारणतः शेणखत साधारणतः एकरी 5 ते 6 ट्रेलरपर्यंत आणि त्यासोबत आपल्याला चांगलं कुजलेलं असलं पाहिजे ते शेणखत. आणि त्यासोबत आपल्याला लागवडीपूर्वी बेडवर आथरताना बेसळ डोस कुठला घेतला गेला पाहिजे? तर आपल्याला बेसळ डोस घ्यायचा आहे 10-26-26 किंवा 14-35-14 साधारणतः एकरी 100 किलोपर्यंत. पॉलिसल्फेट घ्यायचे 25 किलो आणि त्यासोबत फक्त आपल्याला एमओपी घ्यायचे साधारणतः एकरी 100 किलोपर्यंत. एमओपी म्हणजे मिरेट ऑफ पोटॅश. मिरेट ऑफ पोटॅश जर तुम्हाला भेटत नसेल तर आपण पीडीएम पोटॅश किंवा केएमबी पोटॅशचा आपण वापर करू शकतो. त्यासोबत आपल्याला मायक्रोटन एक साधारणतः 10 ते 15 किलोपर्यंत आणि त्यासोबत आपल्याला चांगल्या दर्जाचा मायक्रोरायझा A to Z सारखा आपल्याला मायक्रोरायझा घ्यायचा आहे. मायक्रोरायझा अवेलेबल होत नसेल तर आपण बायोपॉवरचा एक वापर करू शकतो 10 किलोपर्यंत एकरी. आणि बेनसल्फ साधारणतः 10 किलोपर्यंत. साधारणतः एवढा जरी आपण बेसळ डोस भरला, कुठल्याही याची गरज नाही मित्रांनो. जास्त युरिया टाकायची तुम्हाला गरज नाही, 1800चा टाकायची गरज नाही. अशा पद्धतीने बेसळ डोस जर भरला तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फळ फुगवल्यानंतर त्रास होणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला फुटवी मिळायला पण चांगल्या पद्धतीने मदत होईल. तर शेतकऱ्याला माझा शेवटचा प्रश्न असा राहील, तुम्ही सातत्याने 2 वर्षापासून डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकचे मार्गदर्शन घेत आहे. टोमॅटो पिकातील प्रदीर्घ अनुभव असताना सुद्धा ह्या वर्षी तुम्ही टोमॅटो पिकासाठी लागवडीपासून तर तुम्ही डायरेक्टली बेसळ डोसपासून तर डायरेक्ट व्हरायटींची निवड तुम्ही बोलले सर ह्या वर्षी कुठली आपल्याला व्हरायटी निवडायची. तर मी तुम्हाला सर्वात पहिले सांगितले आर्यमान. गेल्या वर्षी पण आपण आर्यमानची लागवड केली होती. काय अनुभव आला व्हरायटीबद्दल? माल चांगला आहे ना, माल एक्सपर्ट क्वालिटीचा माल आणि शायनिंग पण आहे. 2 रुपये सरस. सरस. तर मित्रांनो, सर्वात बेस्ट व्हरायटी फक्त आर्यमान राहू शकते. आणि आर्यमान भेटत नसेल तर तुम्हाला कीर्तिमान सांगितली, योगी 35 सांगितली, त्याचबरोबर मेघदूत सांगितली. ह्या व्हरायटींची पण आपण निवड करू शकतो. आर्यमान साधारणतः आत्ता जर लागवड 2 महिन्यात ते 60 ते 65 दिवसामध्ये ते प्लॉट चालू होतात. योगी पण होती आपली ना. योगी पण होते. तर फटाफट उचली लोकांच्या आधी आपली उचलायची. तर आत्ता पण तुमचे पावटे वगैरे आहे क्षेत्रामध्ये. तर आजपर्यंतचा तुमचा अनुभव तुम्ही सांगितलं की, तर इथून पुढे तुम्ही जोपर्यंत डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक काम करेल शेतकऱ्यासोबत, तुम्ही मार्गदर्शन घ्याल का शेवटपर्यंत? हो, आता मार्गदर्शन पहिले आता घेतोय 2 वर्ष झालं ना, आता घ्या सांगा पहिले कसं घेणार नाही. माझा प्रश्न तुमच्या लक्षात नाही आला. साधारणतः आपण 1100 रुपयामध्ये लागवडीपासून ते शेवटच्या तोड्यापर्यंत मार्गदर्शन करतो. बाकीचे कन्सल्टंट 5-5, 10-10 हजार घेतात. इथं फक्त 1100 रुपयामध्ये मित्रांनो लागवडीपासून तर तुमच्या शेवटच्या तोड्यापर्यंत 1100 रुपये मार्गदर्शन केलं जातं. तर माझ्या शेतकऱ्याला माझा प्रश्न लक्षात नाही आला. तर इथून पुढे डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक तिथपर्यंत काम करेल शेतकऱ्याच्या बरोबर. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांबद्दल काय सल्ला द्याल व्हिडिओच्या माध्यमातून? त्यांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे का? घेतलं पाहिजे. हे काय 2 कॅरेटचीच फी आता या जूनच्या याला 2 कॅरेट गेली की फी संपली. 1100 रुपयामध्ये 1100 रुपये फी म्हणजे काय 2 कॅरेट गेली तरी फी झाली. तुम्ही करत असायचे. तुम्ही बोलले आमच्याकडे काळ्या डागाचा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम यायचा. त्याचबरोबर फळ पोचत नव्हतं, म्हणजे फळ फुगत नव्हतं. त्याचबरोबर फुटव्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, फळांना डाग यायचे, प्लॉट लवकर बसायचे. आता इथून माग तुम्ही 2 प्लॉट इथून माग डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक कडे 2 प्लॉट होते 2 वर्षात. तर ते प्लॉट किती दिवस चालले तुमचे? जास्त दिवस चालत नव्हते का, शेंडा पिवळा व्हायचा आणि पानं वाकडी व्हायची. नाही, आता डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक कडे दिल्यानंतर काय फरक झाला? आता क्लिअर आहे. आता सगळं वेळच्या वेळी जिथलं तिथं चालू आहे म्हणलं. आता ते शेवटपर्यंत क्लिअर चालतात का? चालू झाल्यानंतर 3-3, 4-4 महिने प्लॉट चालतात. मग आता इथं गेल्या वर्षी नाही का भरपूर चालली. 2 महिने 2-2.5 महिने चालली होती ना. तर मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 91 30 97 32 74 ह्या नंबरला संपर्क करून आपण लागवडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत फक्त 1100 रुपयामध्ये मार्गदर्शन करतो. तर ज्यांना कोणाला प्लॉट रजिस्टर करायचे असेल तर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन चालू आहे. ज्यांना कोणाला प्लॉट रजिस्टर करायचे असेल त्यांनी करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. नमस्कार.